हाय फ्रेंड्स, नमस्कार तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती फ्लेवर्स बाय रोहिणीमध्ये. आज आपण बघणार आहे व्हेजची भाजी नॉन व्हेजसारखी. खरंच इंटरेस्टिंग आहे, करून बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा न स्किप करता. हे आपलं साहित्य आहे. मस्त आता आपण तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यात तेजपान टाकलेलं आहे, मस्त बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. 2 मोठी साईजचा कांदा होता, तो बारीक चिरून घेतलेला आहे. छान, तुम्ही याच्यात पेस्ट पण टाकू शकतात, पण कांदा मी चिरून टाकलेला आहे. आता मस्त हा सोनेरी रंग येऊपर्यंत भाजायचा आहे छान तेलामध्ये. खरपूस छान भाजून घ्यायचं आहे. ही रेसिपी एकदा नक्की करून बघा, इतकी छान होते की नॉनव्हेज जसं आपल्याला असं वाटतं की आपण नॉनव्हेजच खाल्लेले. आता आपण काही वार पाळतो, त्या दिवशी नॉनव्हेज नाही खात, तर त्या दिवशी जर नॉनव्हेजची आठवण आली किंवा चला आज खूप खायची इच्छा आहे आणि आपण नाही खाऊ शकत आहे, तर ही सोयाबीनची भाजी अशा पद्धतीने करून बघा. तुम्ही खूप बघितलं असेल. आता आपण हा 1 मोठा टमाटर होता छान लाल, तो बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे. सोयाबीनच्या आपण खूप भाज्या बघितल्या असेल तुम्ही पण, रेसिपी भरपूर किंवा वेगवेगळ्या पद्धतीने करूनही ट्राय केला असेल. आता चवीनुसार आपण याच्यात मीठ टाकलेलं आहे. आता हे मिठाने मस्त कांदा आणि टोमॅटो एकजीव होईल, ते छान मस्त नरम होतात मिठाने आणि शिजतात लवकर, म्हणून पहिले मीठ टाकलेले. तर तुम्ही ह्या पद्धतीने सोयाबीनची भाजी एकदा नक्की खरंच करून बघा. मी तुम्हाला सांगते की तुम्हाला नक्की आवडेल. तर बघा, आपला टोमॅटो पण शिजत आलेला आहे. मस्त तेलाला पिवळा रेड कलर आलेला आहे टोमॅटोचा. मस्त कांदा आणि टोमॅटो एकजीव झालेला. आता याच्यात आपण अद्रक आणि लसूण हे मी बारीक चिरून घेतलेले आहे, याची पेस्ट नाही केलेली. तुम्ही पेस्ट पण टाकू शकतात. याच्यात मी पेस्टचा वापर केलेलाच नाही आहे. तुम्हाला जर करायचं असेल किंवा मुलं असं खात नसतील तर तुम्ही मिक्सरमध्ये पेस्ट पण करू शकतात, काही हरकत नाही. त्याच्याने पण भाजी चांगलीच होईल. आणि अशा पद्धतीने करून बघा. ही भाजी तर खरोखर 1 नंबर झालेली होती. माझ्या घरात सर्वांना आवडली आणि मी पहिल्यांदा केली होती, खरोखर सांगते, अशी सोयाबीनची भाजी. नाहीतर नॉर्मली सोयाबीनच्या भाज्या मसाले वाटून ते करतच होती, बारीक चिरून सोयाबीन. तर याच्यात मस्त आपण जाडसर हे धने पावडर आहे, त्याच्यात 1 विलायची टाकली आणि हा आपला गरम मसाला आहे. तर हा आपला 1 चम्मच अंबारी मसाला लाल, अर्धा चम्मच हळद. आता छान हे परतवून घ्यायचं. मस्त टोमॅटो कांद्यामध्ये हे मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे. मस्त याचं आपोआप हा मसाला गळतो. टोमॅटो कांद्याची आपोआप मस्त तेलामध्ये छान परतून घेतल्या की बघा, टोमॅटो कांदा दिसत आहे का तुम्हाला मसाल्यामध्ये? तसा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता याच्यावर आपण झाकण ठेवलेलं आहे. 2 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. बघा, भाजीला खूपच छान सुरेख रंग आलेला आहे, झणझणीत एकदम मस्त. खरंच तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला खरंच आवडेल. तर याच्यात आपण सोयाबीन हे पाण्यात भिजवून ठेवलं होतं मी अर्धा तास अगोदर आणि मस्त ते सुक्के एकदम पिळून घेतलेले आहे. सोयाबीनमध्ये पाणी अजिबात नाही ठेवायचं, नाहीतर मग ती भाजी आपल्याला पानसट म्हणजे पाणी लागतं. सोयाबीन एकदम अशी मुठीने पॅक करून घ्यायची, त्यातलं पाणी 1 थेंबही सोयाबीनमध्ये राहता कामा नये. आता याच्यात आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहे,
त्याच्याने ह्या भाजीचा गेटअप आणि भाजीचं टेक्स्चर आणि भाजीची टेस्ट आणि भाजीची चव एकदम छान येते. हिवाळ्याचे दिवस आहे म्हणून मी हे करून बघितलं तर भाजी खूप छान झाली. तर याच्यात आपण एक वेगळं सिक्रेट पदार्थ टाकणार आहे. आता सोयाबीन आणि मसाला पण एकजीव झालेलाच आहे आपला. बघा, सोयाबीन पण छान तेलात शिजलेलं आहे. आता याच्यात आपलं सिक्रेट मेथी, हिरवीगार मेथी मस्त बारीक चिरलेली होती मी. ती आता एकजीव करून घ्यायचे की सुपर भाजी लागते. नाही, एकदा नक्की तुम्ही करून बघा. तुम्हाला आवडेल म्हणजे आवडेल अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. चपातीसोबत इतकी भन्नाट लागत होती ना भाजी, जबरदस्त. तुम्ही करताय की नाही, रेसिपी बघताय की नाही? आवडला असेल तर लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करा चॅनलला. अजून वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर नक्की करेल. कमेंट्स करत जा. आवडलं, काही चुकलं तर कमेंट्समध्ये सांगतही जा. चुकल्याशिवाय मनुष्य शिकतही नसतो. मी माझ्या सिंपल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करत जा, शेअर करत जा. ही आपली आता मस्त कोथिंबीर सजावटीसाठी, वाव, गार्निशिंगसाठी. बघा, भाजी खरंच एक नंबर लागते. खरंच व्हेजपासून नॉनव्हेजची भाजी बनवलेली आहे मी. व्हेजपासून नॉनव्हेजची भाजी खरंच करून बघा तुम्ही. जबरदस्त लागते आणि छान दिसते पण आहे. बघा, भाजी गरम गरम मस्त प्लेटमध्ये काढूया आता. छान चपातीसोबत